चला फिल्डिंग लावून घ्या. बॅटर पाठवा एमसीसी. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ओमकार पाटील आणि त्याच्या साथीनं रोहित आणि प्रत्येक गोलंदाजी मार्क वरती. हो हो पहिला चेंडू, सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा, बॅटची एज घेतली, इनर एज, आणि त्यानंतर मात्र कोणतेही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या दोन्ही संघांसाठी खूप मोठा आता करूया मरवाली स्थिती असेल, कारण हा सामना जिंकणं हा एकमेव हेतू असणार या दोन्ही संघांचा. आणि या एकमेव हेतूला साध्य करण्यासाठी दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आणि शर्तीचे प्रयत्न करताना दिसतील, कारण इथला विजय तुम्हाला पुढील मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये अस्तित्व जिवंत ठेवण्याची आशा पल्लवित करता. चेंडू मागे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक, ओहो फिल्डिंग चांगली, परंतु तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. तिसरा धाब्याचा प्रयत्न, काय तिसरी धाव, 3 धाबा कंप्लीट. ये क्या हुआ है. ज्या मैदानावरती 1 धाव काढणं अवघड आहे तिथे 3 धावा, आणि ते सुद्धा ओमकार पाटील सारखा फलंदाज स्थिती आहे. क्या बात आहे, मानावं लागेल. शानदार रनिंग बिटवीन द विकेट, आणि त्या बळावरती या 3 धावा येतात. दुसऱ्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला पूर्णपणे हलवण्याचं कार्य झालं, परंतु आता पुढील चेंडू प्रतीकचा इनसाइड आउट खेळायचं होतं रोहितला, परंतु बॅटची इनरेज घेऊन चेंडू ऑन साइडला गेलाय. चेंडू अडवल्यानंतर एकदा धाव कंप्लीट केली जाते. आपण पाहतात ऐकतात अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 ही स्पर्धा. या स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस, आणि पहिल्या दिवसामध्ये मॅचेस खूप चांगल्या प्रकारे रंगलेत. कालच इथे गावकप पार पडला समोरच्या दिशेने, ओहो अगदी हलक्या हाताने शांत चित्ताने, आणि चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू विजय. समजायला मार्ग नव्हता, आणि सर्वात सेफ जागा आहे. जर का तुम्ही अंडरआर्म क्रिकेट अगदी जवळून परखाल तर तुम्हाला त्या जागेवढी सेफ जागा कोणतीच दिसणार नाहीये. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतो. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, आणि क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. तोपर्यंत 1 धावून कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ 5 बॉल झालेत. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. धावफलक ते धावा 9 आहेत. रोहित स्ट्राईक हेंडवरती पुन्हा एकदा पाहायला मिळतील. माहित आहे दोन्ही संघांना या मॅचचं महत्व, हा विजय किती महत्वाचा आहे हे चांगल्या प्रकारे जाणतायत, आणि म्हणूनच प्रत्येक धाव वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय क्षेत्ररक्षकांकडून. चांगली फिल्डिंग संदीपची. पहिलं षटक जवळजवळ समाप्त होण्याच्या दिशेने, आणि 10 धाबा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपलंय, 10 धाबा बिनबाद एमसीसी.
चला नवीन गोलंदाज मिनेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिलं षटक अंपायर मॅच बॉल आलाय. चला मिनेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क होती. समोर रोहित असणार आहे. ओहो यावेळेला काय घडलंय चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. हरेश कदम चेंडूवरती आले. खूप चांगली फिल्डिंग यष्टांच्या मागे राहत असताना पहिला चेंडू निर्धाव. सुरुवात तशीच झाली जशी पहिल्या षटकाची झाली होती. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खूप शानदार पंच आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये येणारा हा चेंडू एका धावेसाठी. सर्कल आहे आणि सर्कल म्हटल्यानंतर तुम्हाला मैदानातले गॅप्स मैदानातला तो प्रत्येकाचा पॅच जिथे गेल्यानंतर चेंडू सीमारेखा पार होतो हे जाणणं गरजेचं आहे. अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या चुका किती कमी होतील याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्या चुका न होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाते. 12 धावा धावपलकावरती 3 चेंडूचा खेळ. मिनेश अतिशय चांगलं षटक. आज मिनेशची गोलंदाजी खूप चांगली रंगताना आपल्याला दिसले. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट. मिनेशच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. फरार. चौकार. थँक्यू डीजे साहिल भोईर आज खूप चांगली गीत वादन करतात. आणि यावेळेला हो सिंगल एका धावेसाठी चेंडू खेळला गेलाय. सिंगल धाव येते आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिनेश यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. संदीप त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपलकावरती टीम एमसीसी. चला हरेश कदम नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. चेंडूला रिव्हर्स अटेम्प्ट खूप शानदार रीतीने चेंडू अडवला गेलाय आणि अडवत असताना फक्त एकच धाव येते. सिंगल मिळते. एकापेक्षा जास्त काही नाही. ओहो आणि यावेळेला रोहित नाही त्रासून खेळलेला फटका सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेट येते. गॉन. थँक्यू डिझे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते मिस्टर यश. पाहुयात यश कशा प्रकारची बॅटिंग करते. परंतु हरेश कदम यांच्या समोर खेळणं तितकंसं सोपं नाहीये कारण खूप मोठा आणि दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. गेले कित्येक वर्ष या अंडरआर्म क्रिकेटची सेवा करत असताना आपल्या नावाची वेगळी ओळख या गोलंदाजाने निर्माण केली आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगल्या प्रकारे लीड करतात एमसीसी काटईला माऊली क्रिकेट क्लब. आणि 21 वरती आतापर्यंत धावपलक जाऊन पोहोचलं एमसीसीचं जिथे ओमकार पाटील सदा कॅप्टन विकेट वरती आहे. मैदानाला गरंगळ तलांदी कापेट अफलातून कबड ड्राईव्ह चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. चौकार आला. 4 धावा आणि त्यानंतर हरेश कदम यांच्या समोर पुन्हा एकदा ओमकार आणि यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट. फिल्डिंग चांगली फेकी झाली आणि तोपर्यंत एकावरती समाधान मानावं लागतं. शानदार फिल्डिंगचा नजारा. चौकारानंतर
दुसऱ्या चौकाराच्या अपेक्षेमध्ये होते, आशेमध्ये होते. ओमकार शेवटचा अंतिम चेंडू बाकी. 26-26 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय यश. इथून एखादा मोठा फटका एक वेगळं वलय निर्माण करून देईल या इनिंगला. इनसाइड आउट, शानदार फटका आहे. हातातून चेंडू निसटला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही, थांबवलंय. आणि असं असताना 3 षटकाचा खेळ संपलाय. 27 वरती धावफलक घेऊन थांबलंय टीम एमसीसीचं. सत्तावीस धावा धावफलक करतात. शेवटच्या अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे श्रीकांतच्या खांद्यावरती. आणि श्रीकांत कशा प्रकारे या जबाबदारीला पार पाडतो. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर सुमित. श्रीकांतने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. ऑफ कटर चेंडू होता आणि यावेळेला जागा बनून काय जबरदस्त फटका. सफल झाले आणि त्यानंतर मात्र फटक्याला सफल केलंय आणि चेंडूला पाठवले सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. सुमित इतका कॉन्फिडेंट वाटलाय जितका यश सुद्धा नव्हता, रोहित सुद्धा नव्हता या स्पर्धेदरम्यान जिथे बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर वन अनदर बाउंड्री. चेंडू सीमारेखा पार. चौकार. लगातार 2 चौकार म्हणजेच 35 वरती धावफलक जाऊन पोहोचले. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकाला वेग प्राप्त झालाय आणि श्रीकांत वरती हल्ला बोल केला जातोय. पाहुयात पुढील चेंडूवरती कशा प्रकारचा खेळ होतोय, कारण श्रीकांत वरती दडपण आहे. ओहो, कट केलाय. हातामध्ये चेंडू जोपर्यंत येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. सुमित मध्ये प्रचंड प्रतिभा आहे, क्षमतावान खेळाडू आहे, परंतु कदाचित सुमितची पोझिशन बदलली असती. मागील 2 मॅच मध्ये सुमितला प्रमोट केलं असतं, कदाचित मॅचचा रिझल्ट वेगळा असता. सुमित आता ज्या कॉन्फिडन्सने बॅटिंग करतोय आणि जितका अनुभव सुमितकडे आहे त्याला बघतात त्याची पोझिशन कदाचित चुकली आहे. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून पुन्हा एकदा ओमकार पाटीलच्या बॅट मधून षटकार. चौकार. कोटी 40 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. ओमकार समोर श्रीकांत. आतापर्यंत 3 चौकार श्रीकांतच्या अगेन्स्ट लगावले गेलेत. पुन्हा एकदा, परंतु यावेळेला चेंडू कसा गेलाय. विकेट येते. ओमकार बाद आणि 41चं टार्गेट ठेवलं गेलं एमसीसी संघाकडून. एमसीसी काटे या संघासमोर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही कर्णधार आपण या पुढील होणारा सामना नवतरुण आणि मोरेगाव. नवतरुण डोंगरपाडा, मोरेगाव चॅलेंजर्स. चला या कर्णधार नाणेफेक केली जाणार आहे.
थँक्यू. चला मॅचला सुरुवात होईल. 41चा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय, 41चा बचाव कशा प्रकारे केला जातोय याची चर्चा होतीये. आणि चर्चेसाठी खेळाचं सादरीकरण सुद्धा दोन्ही कर्णधार आलेत का? पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि धावफलकाचं खातं सुद्धा ओपन केलं जात आहे. सिंगल रन वाईटच्या रूपाने धावफलकामध्ये ऍड होणार आहे, म्हणजेच फासला 1ने कमी झालाय. हरेश कदम समोरच्या दिशेने चेंडू नाही आणणार, हाताला लागून चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. प्रचंड अनुभव हरेश कदम यांच्याकडे आहे. अंडरआर्म क्रिकेटच्या परिभाषेला भलीभाती जाणतात आणि त्यामुळे बॅटिंग करणं त्यांच्यासाठी तितकं अवघड नाहीये. टार्गेट कितीही असो, प्लॅनिंग चांगले आहेत, परंतु यावेळेला किरण लस्सीने पूर्णपणे चेंडूला गरंगाळून टाकलं आणि फेकून दिलं षष्ट्यांवरती. फलंदाज बाद. बोलताय हे ब्रदर, कवर चाललास? ये मावरा घे, ये ताजा ताजा, बर्फांचा नाही. ये जा मेले. चल पोरी जरा चिल कर, चिल कर, चिल कर, राग तुझा हिल कर. थँक्यू. चिल करणारी सिच्युएशन नाही आहे, संकष्टी आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतोय. रोशन. हरेश कदमचं बाद होणं म्हणजेच या मॅच मध्ये कमबॅक करण्यासारखं चित्र आहे. रोशन मैदानात आलाय. अपकमिंग यंगस्टर आहेत आणि खूप मोठी अपेक्षा सुद्धा आहे रोशन कडून. ॲज अ ओपनर म्हणून पहिल्या मॅच मध्ये रोशनला आपण पाहिलं होतं. आता रोशन वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलाय. लस्सी म्हणजेच किरणने त्याची पोझिशन बदलत असताना चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत दाखवला, एक चौकारला वगळता. युजली पहिली बॅटिंग करत असताना ओमकारला आपण पाहिलं, परंतु ओमकारने स्वतःला मागे थांबवत असताना जो महागडा ठरत होता त्या गोलंदाजाला पहिलं षटक हाताळण्याची संधी दिली आणि कदाचित हे जे गेम प्लॅन आहेत ते कुठे ना कुठेतरी यशस्वी होतात. श्रीकांतसाठी हा चेंडू समोरच्या दिशेने मारायचं होतं, परंतु जेवढी ग्रीप बॅटवरती बनली होती चेंडूची त्याला पाहता प्रॉपर कनेक्शन नाही. सिंगल येते. चेंडूचा खेळ झालाय 4-7 धाबा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. श्रीकांत माफ करा. ओहो ओहो, चेंडू वाढलाय, चेंडू वाढलाय. धावचीची संधी, डाईव्ह लगावली आहे. रोहितचा अटेम्प्ट चांगला होता. सोनू नॉट आउट. येस, नॉट आउटचा इशारा येतोय. हातातून चेंडू निसटला होता ओमकारच्या, परंतु बॅक केलं तिथे लालूने आणि खूप चांगल्या प्रकारे अडवत असताना इथे 2 धाबा तोपर्यंत धावून कंप्लीट केल्या जातात. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे या षटकामधील. आतापर्यंत 9 धाबा म्हणजे चांगली स्टार्ट आहे. ॲज पर आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट प्रमाणे खेळ केला जातोय. विकेट गेली आहे ती मात्र अडचणीची बाब. चला शेवटचा अंतिम चेंडू पाहूयात कशा प्रकारे हा चेंडू हाताळला जातोय. लस्सी म्हणजेच किरणच्या माध्यमातून, परंतु रोशनची प्रशंसा करावी लागेल. ज्या प्रकारे फटका सजवला होता, पडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पायाला स्ट्रेच केलं होतं पण तितक्या मोठ्या प्रमाणात नाही. सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाबा धावफलकावरती एमसीसी काटई संघाच्या. छोटीशी उमर मम्हारी सगाई करायची, नाही मान्यो दादो मारो शादी करायची. छोटीशी उमर मम्हारी सगाई करायची, नाही मान्यो दादो मारो. तर पहिलं षटक संपन्न झालं आणि जो काही डावपेच आखला होता त्याच्यामध्ये तुर्तास यश मिळाल्यासारखं चित्र आहे.
ओमकार पाटील नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि असं असताना रोशन याच्या समोर कशी बॉलिंग केली जाते, कारण हा विजय महत्वाचा आहे. 2 पराभव दोन्ही संघाच्या खात्यामध्ये आल्यात, 1-1 विजय आहे. आणि या चौथ्या राऊंड मधील या मॅचेस आपण बघतोय जिथे जिंकण्याची नितांत गरज. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना हा विजय खूप महत्वाचा आहे. वेगवान चेंडू आणि या चेंडूवरती फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंग करण्याचा मानस हुकलाय. सुजलने चांगलं बॅक केलं चेंडूला, एकदा धावून कंप्लीट केली गेली. लीग पद्धतीचे सामने किंवा या प्रकारच्या स्पर्धा तुम्हाला नेहमीच दुसऱ्यावरती सुद्धा निर्भर राहण्यास मजबूर करतात, ज्या वेळेला आपल्या वाट्याला 1 ते 2 पराभव येतात 6 संघांमध्ये खेळत असताना. आणि इथे दुसऱ्यावरती निर्भर राहणारी स्थिती आता इथून जिंकणाऱ्या संघाची असणार आहे. पराभूत संघाला तर मात्र कोणत्या प्रकारे या मॅच मध्ये किंवा स्पर्धेमध्ये जिवंत राहता येणार नाहीये. जवळ त्यांचं आव्हान इथं संपुष्टात आल्यासारखे चित्र असेल. आणि असं असताना काय खेळ केला जातोय एमसीसी काटाईच्या माध्यमातून म्हणा किंवा एमसीसी म्हणजेच मंदारेश्वर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. समोर चषण खेळण्याचा प्रयत्न, सुजल हातामधून चेंडू निसटलाय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचा अंतिम चेंडू म्हणजे 5 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत ओमकारने खर्च केल्यात. समोर श्रीकांत, वेगवान चेंडू होता, चांगली फेकी, धावचीची संधी. पंच तटस्थ आहेत म्हणजेच कोणत्याही प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. 12 बॉल आणि 25 धावांची आता गरज. 12-25 कोणता गोलंदाज येईल या ऐकूयात तोपर्यंत डीजेला. चला 15 मिनिटांचा अवधी आहे. चला यानंतर होणाऱ्या मॅच साठी दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. शेवटच्या घटिकेमध्ये ही मॅच आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज म्हणजे जवळ 12:30च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. आणि त्या धावा बनवल्या जातील की नाही. मेहुल आलाय आणि पहिला चेंडू समोरच्या दिशेने, फक्त एकच धाव, सिंगल धाव येताना पाहायला मिळेल. स्ट्राइक रोटेट कंपल्सरी काय नाहीये ना. श्रीकांत राहील स्ट्राइकला. मग नियम काय आहे? चेंज नाहीये. चला श्रीकांत पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती दिसेल. ओहो, वेगवान फटका, बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू होतोय सीमारेखा पार, फरार. थँक्यू. अखेर का श्रीकांतचा स्वाभाविक खेळ दिसला. याच फटक्यासाठी श्रीकांत जाणला जातो. कोणत्याही प्रकारे चेंडू आला तरी श्रीकांतचे फटके असेच असतात, हे अनेक वेळा आपण पाहिलंय. आणि आता श्रीकांत त्या रंगामध्ये येत असताना दिसतोय, परंतु मेहुलने दुसऱ्या चेंडूवरती आपला डाव टाकलाय. जसा कुस्ती या खेळामध्ये डाव असतो, कबड्डी खेळामध्ये सुद्धा तो डाव आपण पाहतो, त्याच प्रकारचा डाव आता इथे मेहुलने टाकला, ज्याच्यावरती उत्तर नव्हतं. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. चौकारामागे चौकार, चौकारामागे चौकार. 8-16 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. श्रीकांत है तो मुमकिन है. आणि श्रीकांत
पाहूयात कशा प्रकारे या मॅचला फिनिश करतोय. परंतु मेहुलवरती प्रचंड दडपण आहे. ज्या 2 चेंडूने हे दडपण बनलंय ते दडपण कुठे ना कुठेतरी या मॅचला वेगळं मला निर्माण करणार असू शकतं. पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून. हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज के दिन. व्हाट अ बैटिंग बाय द बैटर मिस्टर श्रीकांत. चौकार आलाय आणि आता 7 मध्ये 12. या मॅचचा 7-12 काय श्रीकांत आपल्या नावे करेल का? एमसीसी वर्सेस एमसीसी. हो यावेळेला मागे चेंडू निघून गेलाय, मागे चेंडू निघून गेलाय. आणि ये क्या हुआ है, ये क्या हुआ है? 6-12 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे आणि चर्चा सुद्धा केली जाते. या एक वेळ डिझेला आणि त्यानंतर ओळ्यात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. चला मित्रांनो 15 मिनिटं आहेत आपल्याकडे. 6 चेंडू आणि आता 12 धाब्यांची गरज. आता 6 मध्ये 12 होणार की 12 वाजणार येणारी काळबेळ सांगणार. फक्त तुम्ही वाट बघत बसा, कारण एमसीसी वर्सेस एमसीसी असं बॅटल आहे. मंदारेश्वर क्रिकेट क्लब वर्सेस माऊली क्रिकेट क्लब या 2 संघांदरम्यानची मॅच. आणि या मॅच मध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण श्रीकांतने जी बॅटिंग केली आहे त्याने एक आशा पल्लवित झाली आहे. आणि शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलंय कुंदनला. रोशन स्ट्राइक एंड वरती असतील, ज्या रोशनने 6 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा केल्यात. श्रीकांत 10 चेंडू 17 धावा, मॅग्निफिसंट बॅटिंग. आणि कुंदन आता वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. अपकमिंग यंगस्टर आहेत, खूप मोठी अपेक्षा त्यांच्याकडून सुद्धा, जबाबदारी मोठी दिली. ओहो जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, व्हाट अ बॉल. कुंदनचे चेंडू योग्य टप्प्यावरती पडल्यानंतर भल्या भल्या फलंदाजांना खेळता येत नाहीत, हा इतिहास आहे, हा पास्ट आहे. आणि म्हणूनच कुंदनला मोठ्या जबाबदारीनिशी हे षटक हाताळण्याची संधी दिली गेली आहे कर्णधार ओमकार पाटील कडून. कुंदन समोर पुन्हा एकदा रोशन. आता 5-12, 12 माराव्या लागतील, नाहीतर 12 वाजतील. कोणातरी एकाचे टॅप केले चेंडूला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग होतीये. 4 मध्ये 11 म्हणजे 3 बाउंड्री तुम्हाला पार करायचे आहेत. मॅच या 2 चेंडूने खूप मोठं वळण घेताना दिसते. कॅल्क्युलेटिव्हली बघायचं झालं तर 3 चौकार 4 चेंडूंमध्ये सर्कल क्रिकेटमध्ये तितके सोपे नाही आहेत, तितके अवघडही नाही आहेत, कारण बहुतांश खेळाडू या फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून मॅच पार करताना दिसलेले आहेत. आता श्रीकांत जो आहे तो ऑलरेडी सेट आहे. 10-17 म्हणजे या फॉर्मॅट मधली चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केली आहे. आणि असं असताना त्याचा कॉन्फिडन्स काय बोलतोय, त्याची बॅटिंग कशा प्रकारे बहरतीये, ती बॅटिंग या मॅचचा रिझल्ट सांगणारी असणार आहे. 4 मध्ये 11, कुंदन समोर श्रीकांत, तयार आहे श्रीकांत समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा ये ताकत है, ये नजाकत है और सुनहरी पेशकश है श्रीकांत की, सी मारेगा पार. चौकार. थँक्यू. श्रीकांतची बॅटिंग, श्रीकांतचा स्वाभाविक खेळ मागील 2 मॅच मध्ये 3 मॅच मध्ये आपल्याला दिसला नाही, परंतु मी त्या मॅचच्या अगोदर सांगितलं होतं ज्या वेळेला तो गोलंदाजीसाठी आला होता, त्याची स्वाभाविक फलंदाजी अटॅकिंग आहे आणि कुठे ना कुठेतरी तो स्वभावाला न्याय देत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. 3 मध्ये 7, करनी होगी मात तो करने होगे ये 7. क्या होगा इस मैच का, काय घडेल या मॅच मध्ये.
कुंदन समोर श्रीकांत. आता हा जो काही वेळ गेलाय याची सुद्धा चर्चा होणार आहे. बघूयात कोणासाठी चांगला कोणासाठी वाईट. जडबल टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू निघून गेलाय. वन्स अगेन वन मोर वन अनदर बाउंड्री. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. थैंक यू डीजे. रुकिए जरा सबर कीजिए. शायद क्या ये चौका होगा या नहीं होगा. काय हा चौकार आहे का याची सुद्धा चर्चा केली जातीये. रुको जरा सबर करो कुछ तो अलग होने वाला है शायद. क्योंकि हमारा अंपायर जो है वो पीछे आ चुके हैं. तिसऱ्या पंचांना त्याने आमंत्रित केलंय स्टेप आहे की नाही हे पाहण्यासाठी. म्हणूनच म्हणतात हा विपुल बोललाय काहीतरी. चौकार. एक उम्मीद जागी थी वो भी खत्म हो गई. आता मॅच कुठे येऊन थांबली आहे. 2 मध्ये 3. फुगा तर खूप मोठा बनलाय दबावाचा. मारावी लागणार आहे पिन कारण धावांची गरज आहे 3. काय या 3 धावांना पार केलं जाईल का. श्रीकांत है तो मुमकिन है. श्रीकांत म्हणजे ज्याचा नाही अंत असा तो श्रीकांत आहे. आणि त्याने आता खऱ्या अर्थानं दाखवून दिले एमसीसी काटेई संघाला त्याची ती खरी ओळख ज्याच्यासाठी त्याचं स्थान या संघामध्ये आहे. कुंदनला हे दाखवायचंय की माझं स्थान या संघामध्ये काय आहे. मी एक फिनिशर बॉलर म्हणून रोल अदा करू शकतो का. आणि जर का माझ्यामध्ये ती क्षमता असेल तर या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये त्याला त्या 3 धावा वाचवायच्या आहेत. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. एका बाजूला एमसीसी काटई दुसऱ्या बाजूला मंदारेश्वर क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसी हा संघ. दोघांसाठी ही मॅच खूप महत्वाची. काय कुंदन वार करेल की त्याच्यामध्ये प्रतिवार श्रीकांत करेल. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. नो बॉल नो बॉल. चेंडू वाढलाय. धावचीची संधी. ये क्या हुआ है. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. कहाणीमध्ये ट्विस्ट. अंपायर रिव्ह्यू तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलंय. म्हणजे जे मगाशी बोट एमसीसीच्या तोंडामध्ये होती ज्या एमसीसीची नख 2 दातांच्या मध्ये होती आता मात्र उलट दिशेने. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय जरूर परंतु एमसीसी काटईच्या काही प्रेक्षकांच्या 2 दातांमध्ये नख असणार आहेत. आपल्याकडे सर्व सुविधा आहेत तर रिस्क का घ्यावी. अगदी योग्य निर्णय अंपायर गंभीर पाटील यांचा की आपण बघणार आहोत काय फलंदाज बाद आहे का. येस फलंदाज बाद. नो बॉल बॉल काउंट. सिंगल रन ऍड म्हणजेच 1 चेंडू 2 धावांची मॅच अजूनही जिवंत. सामना होता कुठे सामना आला कुठे सामना जाणार कुठे. बघा 2 गोष्टी आहेत. मैदानाच्या आतमध्ये येणारा फलंदाज विनीत याची सुद्धा बॅट तळपलेली होती त्या अगोदर परंतु त्याचा आतमध्ये येणं आणि ते नॉन स्ट्राइक एंडला जाणं ही सुद्धा चिंतेची बाब आहे. आता जे काही करायचंय ते रोशनला करायचंय. रोशनला होश आवाज में करना होगा नाहीतर मात्र या मॅच मध्ये पराभवाला सामोरं जावं लागेल. कुंदनने केलेली चुकीचं भुगतान भोगावं लागलं होतं परंतु त्या चुकीवरती पूर्णपणे पांघरून टाकण्याचं कार्य केलं होतं यशने. आता 1 मध्ये 2. जिंकणार कोण येणारी काळबेळ सांगणार आहे. संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात होतोय. संघर्ष का होऊ नये. संघर्षाविना काही हासिल होत नाही. या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये एका चेंडू 3 धावा धावून पूर्ण होताना आपण बघितल्यात. एका चेंडूमध्ये 2 धावा धावून पूर्ण होताना 2 ते 3 वेळा आपण बघितल्यात. आता एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे अशा वेळेला ज्या वेळेला मॅच त्या 2 धावांवरती निर्भर आहे. आणि असं असताना कुंदन समोर रोशनचा काय पवित्र असणार आहे. रोशनला आठवावं लागणार आहे या अगोदरच्या सगळ्या मॅचेस वरती. म्हणजे जी काही कामगिरी झाली त्याला विसरून आपला चांगला खेळ ज्या खेळाने ही मॅच जिंकवली जाईल. कुंदन वर्सेस रोशन काय घडेल. टॅप केलंय चेंडूला. धावचीची संधी आणि इथे 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना काय फलंदाज इकडे बाद आहे की तिकडे बाद आहे. पंचन गंभीर यांनी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. इसी का नाम है क्रिकेट दोस्तों.
कभी आप ताली बजाएंगे कभी हम बजाएंगे, एक दिन ऐसा भी आएगा जिस दिन दोनों जन ताली बजाएंगे, क्योंकि मैच किसी और के साथ रहेगा. आता कदाचित यावेळेला टाळी वाजवण्याची संधी एमसीसीला मिळू शकते, परंतु कोणत्या एमसीसीला? एमसीसी काटाई की एमसीसी जी मंदारेश्वर क्रिकेट क्लब आहे. तुर्तास तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आहे. तिकडे आउट दिलाय म्हणजेच ही मॅच टाय, म्हणजेच पॉइंट लेवल असतील जर का टाय झाली तर. कंपल्सरी चेस आहे, म्हणजे इथे विजय जो आहे तो झालाय एमसीसीचा आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं एमसीसी काटेला.